नमस्कार मित्रांनो, तुम्हाला घर खरेदी करायचंय पण किमती वाढत चालल्या आहेत. कारण आहे रेडी रेकनर दरवाढ. एकीकडे पेट्रोल डिझेलसह इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले असताना आणि महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडत असताना राज्य सरकारने आर्थिक वर्ष संपताच रेडी रेकनर दरवाढ करून मध्यमवर्गीयांना आणखी एक झटका दिला आहे. आधीच घर खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असतानाच सरकारने मुद्रांक शुल्क दर तक्ता अर्थात रेडी रेकनर दरात सरासरी 4% वाढ केली आहे. ही दरवाढ 1 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे. यामुळे मालमत्ता खरेदी अधिक महाग झाली असून त्याचा फटका थेट खरेदीदारांना बसणार आहे. या पार्श्वभूमीवर रेडी रेकनर दर म्हणजे नेमकं काय, तो कसा मोजला जातो, महत्वाचं म्हणजे घरांच्या किमतीवर त्याचा कसा परिणाम होतो हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आकांक्षा, तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा. मूल्यांक शुल्क दर तक्ता प्रणाली स्थावर मालमत्तांचे बाजार मूल्य निश्चितीचे अधिकार नियम 1995 नुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत. हे अधिकार वापरूनच महानिरीक्षक दरवर्षी 1 एप्रिल पासून नवे रेडी रेकनर जाहीर करतात. राज्य शासनाने स्थावर मालमत्तांसाठी निश्चित केलेले रेडी रेकनर दरात यंदा बदल करण्यात आला आहे. हे दरच नोंदणी आणि मुद्रांक शुल्कासाठी आधार मानले जातात. त्यामुळे रेडी रेकनर मध्ये वाढ झाल्यास घर किंवा जमिनीच्या व्यवहारांवरील सरकारी शुल्कातही वाढ होते. महानगरपालिका क्षेत्रात 5.95% एवढी वाढ करण्यात आली, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आली. राज्यात सर्वाधिक 10.17% सोलापुरात वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होत असल्याने मालमत्ता आणि घर खरेदी महागणार आहे. रेडी रेकनर म्हणजे नक्की काय? रेडी रेकनर हे राज्य सरकारने स्थावर मालमत्तांची किमान किंमत निश्चित करण्याची पद्धत आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क या दरांवर आधारित असते. त्याला सर्कल रेट असेही म्हणतात. उदाहरण द्यायचं झाल्यास, जर एखाद्या जमिनीचा रेडी रेकनर दर 1 लाख रुपये असेल तर त्या जमिनीच्या व्यवहारासाठी किमान 1 लाखांच्या आधारावरच नोंदणी शुल्क द्यावे लागेल. व्यवहार 3 लाख रुपयांना झाला असेल तर शुल्कही त्या रकमेच्या प्रमाणात लागेल. मात्र व्यवहार 50,000 रुपयांमध्ये झाला असेल तरीही किमान रेडी रेकनर प्रमाणे 1 लाखांवर शुल्क आकारले जाईल. रेडी रेकनर दर हे कसे ठरतात? रेडी रेकनर दर निश्चित करताना विभागीय प्रशासनाने विविध घटकांचा विचार केला जातो. राज्याच्या महसूल विभागाकडून अभ्यास करून हे दर ठरवले जातात. त्यात रस्ते विकास, नगरपालिका व महानगरपालिकांची स्थापना, नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेली गावे, नागरी क्षेत्राचा विकास, मागील वर्षभरातील व्यवहारांचा अभ्यास आणि रिअल इस्टेट कंपन्यांच्या जाहिरात. नवीन रेडी रेकनर दरांचा प्रभाव. खर्चात वाढ. घर व जमिनीच्या व्यवहारांवरील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क वाढणार आहे, ज्यामुळे मालमत्ता खरेदी अधिक खर्चित होईल. खरेदी कमी होण्याची शक्यता. वाढलेल्या दरांमुळे काही खरेदीदार मालमत्ता खरेदी टाळू शकतात, ज्यामुळे सुरुवातीला व्यवहारांची संख्या कमी होऊ शकते. मागणी नसलेल्या भागांवर कमी परिणाम. काही ठिकाणी वाढलेले दर वास्तविक किमतींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. राज्यात कुठे आणि किती वाढ झाली आहे? राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी रेडी रेकनर दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महानगरपालिका सरासरी वाढ पाहूया. मुंबई 3.40%, ठाणे 7.72%, मीरा भाईंदर 6.26%, पुणे 4.16%, पिंपरी चिंचवड 6.69%, नवी मुंबई 6.75%, सोलापूर 10.17%, नाशिक 7.31%, नागपूर 4.23% प्लस 6.60%, अमरावती 8.3%. सरकारच्या महसूल वाढीची रणनीती. गेल्या 2 वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे रेडी रेकनर दरवाढ टाळण्यात आली होती. मात्र आता राज्य सरकारने महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या दरवाढीमुळे मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला वर्षभरासाठी 70 ते 75% कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. रेडी रेकनर दरवाढीमुळे महाराष्ट्रात घरे आणि मालमत्ता खरेदी अधिक महाग झाली आहे. वाढत्या किमतीमुळे सामान्य नागरिकांच्या घर खरेदीच्या स्वप्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने महसूल वाढीसाठी हा निर्णय घेतला असला तरी त्याचा परिणाम मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात होईल. तुमच्या मते सरकारने रेडी रेकनर दरवाढ करायला हवी होती का, की हा अन्यायकारक निर्णय आहे? त्याचा तुम्हाला वैयक्तिकरित्या काही परिणाम झाला आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि ट्रेंडी गप्पा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.